माता मृत्यूवरून पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर आलाय। त्यात आता काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी काही किस्से सांगत मंगेशकर कुटुंबियांबद्दल नवे दावे केलेले आहेत। दुसरीकडे इतक्या संवेदनशील घटनेवर मंगेशकर कुटुंबियांना साधा निषेधही का करावा वाटला नाही, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। पाहूयात। रुग्णालयाला जमीन देणाऱ्या खिलारेंना आलेल्या भीषण अनुभवानंतर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा रुग्णालयासह मंगेशकर कुटुंबावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत। आधी एकही रुपया घेणार नाही असं सांगून रुग्णालयानं प्रकाश आमटेंच्या उपचारासाठी 5 लाख रुपये आकारल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला। थोर समाजसेवक त्यांना ज्यावेळेस कॅन्सर डिटेक्ट झाला तो त्यावेळेस त्यांना ॲडमिट केलं गेलं आणि एका मध्यस्थीने त्यांना विचारलं त्यांच्या मॅनेजरला दीनानाथच्या, त्यावेळेस ते म्हणाले की ॲडमिट करा, आम्ही प्रकाश आमटेंच्याकडून एकही रुपया आम्ही घेणार नाही आणि मोफत उपचार करू। त्यांना ॲडमिट केलं गेलं, उपचार सुरू झाला। नंतर त्यांनी बाहेरून काही औषधी मागवावी लागतील म्हणून त्यांच्या आप्तेष्टाकडून 5 लाख रुपये हॉस्पिटलमध्ये जमा करायला लावले। म्हणजे थोर समाजसेवक महाराष्ट्र भूषण त्यांना सुद्धा त्या हॉस्पिटलने सोडलं नाही। म्हणजे खरं तो मुद्दा आता काही वर गेले, त्यांचा मृत्यू झाला आहे, स्वर्गवासी आहेत, बोलू नये। पण ज्यावेळेस नागपूर कॉर्पोरेशनचा एक महोत्सव होता आणि त्यावेळेस विदर्भ साहित्य संमेलन त्या कार्यक्रमाच्या मंचावर लता दीदींनी सांगितलं होतं की आम्ही विदर्भ साहित्य संमेलनासाठी मी गायला तयार आहे आणि मोफत। त्यामुळे यांनी तयारी केली आणि मग त्यांनी संपर्क केला तारीख ठरल्याप्रमाणे। तर तिकडून निरोप आला की आम्हाला पंचतारांकित हॉटेलमध्ये आमची सोय करा, आमच्या वाद्य जे संच आहेत त्यांनाही पैसे द्यावे लागतील आणि स्पेशल फ्लाईट करावं लागेल। तर यांना साधारणतः किती खर्च येईल त्यावेळेस सांगितलं गेलं की ते 22 लाख रुपये खर्च येईल। चेक देण्याची तयारी दर्शवली। त्यावेळेस त्या तिकडनं हृदयनाथ मंगेशकरांनी यावेळेस सांगितलं की तुम्ही जे पैसे देताय ते आम्हाला चेकनी नको आहे, आम्हाला कॅशनी द्या। तर हे म्हणाले की नाही, आमची संस्था आहे, रजिस्टर्ड संस्था आहे, ऑडिट होतं, तर आम्ही कॅश देऊ शकत नाही। किमान मग त्यावर असं ठरलं की तुम्ही पैसे आम्ही देतो, आमचं मंडळ विदर्भ साहित्य मंडळ, पण त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही रिसिप्ट द्या। ते मानायला तयार नव्हते। मग त्यावेळेस लता दीदीशी संपर्क केला गेला आणि लता दीदींनी सांगितलं की असं असं आहे। लता दीदींना विचारलं गेलं, ते म्हणले की तुमचं तुम्ही बघा, पण ते हृदयनाथजी बाळा म्हणतायत, त्याला बाळ म्हणायची लता बाळ म्हणतायत, त्या पद्धतीनं ते करा। हे काही शक्य होणार नव्हतं, कारण 22 लाख रुपये देऊन नागपुरामध्ये एवढा पैसा उभा करणं, पुन्हा त्यातल्यावरचा ॲडव्हर्टाईजचा खर्च वगैरे, त्यावेळेस तो कार्यक्रम रद्द करावा लागला। ती वस्तुस्थिती आहे। म्हणजे पैशाशिवाय आम्ही गाणार नाही, हा त्यातला उद्देश होता। मला वाटतं वडेट्टीवारांनी फ्रस्ट्रेशनमध्ये असं बोलू नये। मी फ्रस्ट्रेशन समजू शकतो, परंतु ते एक जबाबदार नेते आहेत, राज्याचे विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत। मंगेशकर कुटुंब आपल्या राज्याचा देशाचा सन्मान आहे। लता दीदींना जागतिक स्तरावर त्या ठिकाणी वेगळा आदर आहे, परंतु म्हणून याचा आधार घेऊन लगेच मंगेशकर कुटुंबाला दोष देणं मला वाटतं थोडं घाईचं होतंय। मी कुठल्याही कुटुंबाला नावं ठेवणार नाही, कारण का मला असं वाटतं त्या कुटुंबात व्यक्तीमध्ये अडकायला नको। हॉस्पिटल आणि डॉक्टर या दोघांनी, जे कोणी काय हॉस्पिटलचं त्या दिवशी जे 5-10 लोक त्याच्यात इन्व्हॉल्ड असतील त्यांच्यावर ॲक्शन झालीच पाहिजे, ही आमची आग्रहाची भूमिका। गरीब रुग्णसेवेसाठी उभारलेल्या रुग्णालयातल्या 6व्या मजल्यावरच्या VIP रूमवरून सुद्धा आरोप होत आहेत। याआधी पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांच्यानंतर वडेट्टीवार यांनी सुद्धा 6व्या मजल्याकडे बोट दाखवलंय। हृदयनाथ मंगेशकर आणि लता दीदी सारख्या वर्तमानपत्रात मुलाखती द्यायच्या। सरकार आम्हाला जागा देत नाही, आम्हाला जागा दिली तर दीनानाथच्या नावाने मोठं हॉस्पिटल बांधायची आमची इच्छा आहे। जवळजवळ 24,000 मीटर जागा 1 रुपया भाड्याने दीनानाथ मंगेशकर ट्रस्टला दिली। दीनानाथ मंगेशकर ट्रस्टनी काही केलं नाही, जशीच्या तशी जागा उचलली आणि डॉक्टर धनंजय केळकरांना बहाल करून टाकली। सरकारची कुठलीही जागा ज्याला दिली असेल त्यालाच वापरावी लागते। फक्त त्या संस्थेच्या हितासाठी त्यातली 15% जागा कमर्शियल वापर करू शकतात।
ही 100% जागा त्यांनी बहाल केली. वरच्या मजल्यावर लता दिदींचा, दीनानाथ मंगेशकरांचा आलिशान गेस्ट हाऊस आहे आणि त्या गेस्ट हाऊसचा वापर राहण्यासाठी करतात. हॉस्पिटलची त्यांना कुणाला काही घेणं देणं नाही. एक रुपया जो कुणी उभा केला ते धनंजय केळकरांनी उभा केला. त्यांनी हॉस्पिटल बांधलं आणि दीनानाथ मंगेशकरांचं फक्त नाव दिलेलं आहे, त्यांचा काही संबंध नाही. दीनानाथ मंगेशकरांच्या 7व्या माळ्यावर मंगेशकर कुटुंबियासाठी ते राखीव आहे. तिथे तेवढंच त्यांच्यासाठी आपतेष्टांचा उपचार होतो. हे चॅरिटी हॉस्पिटल आहे. पेशंट तपासणीला आला की 20 रुपये घ्यावे लागतात. इथे 600 रुपये मोजावे लागतात. 20 रुपयामध्ये पेशंट तपासला गेला पाहिजे चॅरिटीमध्ये, मग 600 रुपये कशासाठी? म्हणजे ही लूट नाही का? त्याचा पैसा लागला हॉस्पिटलमध्ये. तुम्ही चॅरिटी म्हणून मिळवला, तिथले बेड रिझर्व नाहीत, गरिबांसाठी उपचार होत नाही. एका गर्भवती महिलेला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात 10 लाख डिपॉझिटसाठी 5 तास ताटकळत ठेवलं गेलं. महिलेच्या मृत्यूनंतर जमावानं तोडफोड केली. रुग्णालयाच्या बोर्डाला काळं फासलं. डॉक्टर खैसास यांचा राजीनामा झाला. ट्रस्टला दिलेली जमीन सरकारने ताब्यात घेण्याचीही मागणी झाली. खुद्द भाजप आमदारानंच दोन्ही मुलांच्या संगोपनाची जबाबदारी मंगेशकर कुटुंबियांनी घेण्याचं आवाहन केलं. मात्र अद्याप तरी मंगेशकर कुटुंबियांपैकी कुणीही यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. मंगेशकर रुग्णालयातील जे प्रशासन आहे हे उडवाउडीचे उत्तर देतं, खोटं बोलत आहे. आणि हे एवढं सत्य असताना सरकार यामध्ये जी लपवाछपी करत आहे, त्या रुग्णालयामधले केळकर जे आहेत, जे खोटं बोलत आहेत, त्यांना बरखास्त करावं. कलेक्टरांनी ताबडतोबीने ते प्रशासन हाती घ्यावं. आणि हे सर्व सुरू असताना मंगेशकर परिवारातून या घटनेचा ना निषेध होत आहे, ना कोणी सांत्वनपर भिसे या ठिकाणी त्यांच्या घरी भेटायला जात आहेत. आपण सभ्यता, सुसंस्कृतपणा तर भिसेंचं सांत्वन करण्याकरता किंवा घटनेच्या अनुषंगानं खऱ्याला खरं म्हणून खोट्याला खोटं म्हणून कारवाई करण्यासाठी आता सरकार का धजावत नाही, हा खरा प्रश्न आहे. दरम्यान गलथान कारभारामुळे ज्यांच्या पीएच्या पत्नीला जीव गमवावा लागला ते भाजप आमदार अमित गोरखेंनी स्वतःवरची भूमिका बदलल्याचे आरोप फेटाळले आहेत. भिसेंच्या मृत्यूनंतर मंगेशकर रुग्णालय जबाबदार असल्याचं गोरखे म्हणत होते. नंतर त्यांनी डॉक्टर खैसास यांना दोषी ठरवलं. आधी कारवाई करत सरकारने संपूर्ण ट्रस्ट ताब्यात घेण्याचं गोरखे यांचं म्हणणं होतं. नंतर मंगेशकर रुग्णालय गोरगरिबांचे उपचार करत असल्याचे दावे त्यांनी केले. यावर शरद पवार गटाच्या जयंत पाटलांनी भाजपचे आमदार गोरखेंनी युटर्न घेण्याचं कारण काय? गोरखेंवर कुणाचा दबाव आहे का? गोरखेंना कुणी काही आदेश दिले आहेत का? पडद्यामागे काही घडत असेल की नाही याची कल्पना नाही, पण एका आईनं जीव गमावला आहे याचा संवेदनशीलपणा ठेवायला हवा, असं ट्विट केलं होतं. सर्वसामान्य लोकांची खरंच वाईट अवस्था होऊ शकत असेल, कारण जर तिथलं अशा प्रकारचं प्रशासन तिथलं ढिसाळ असेल तर नक्कीच याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि अपेक्षा हीच आहे की हे ट्रस्ट मार्फत जे चालवतं ते पुन्हा एकदा शासनाने ताब्यात घ्यावं आणि चांगल्या पद्धतीनं ते चालवावं. रुग्णालयाला दोषी धरताय का ते संबंधित डॉक्टर गायस असेल त्यांना दोषी धरताय? नाही, मी सांगतो पुन्हा एकदा की यात रुग्णालयाची अशी चूक नाही, वैयक्तिक डॉक्टर घैसास हेच या कारणाला दोषी आहे. पण घैसासच्या मागं कोणतरी असेल ना तिथे, की घैसास एवढा जो 20 लाख रुपयाचा मोठा आकडा जो आहे तो घैसास टाकतात, तर घैसासांच्या मागं कुठलं तरी मोठं प्रशासन असेल ना. प्रशासनाचा विषय नाही. CCTV फुटेज जरी तुम्ही तपासले तर खाली अकाउंट डिपार्टमेंटने त्यांना कशा पद्धतीने सांगितलं, पैसे भराच म्हणून सांगितलं, हे सगळं लक्षात येईल. त्यामुळं तातडीनं गुन्हा दाखल करून आपण ह्या ज्या हॉस्पिटलचे जे संबंधित डॉक्टर्स कर्मचारी आहेत यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना नोकरीतनं बडतर्फ केलं पाहिजे. त्याचबरोबर हे धर्मादाय हॉस्पिटल आहे, हे शासनाने पुन्हा ताब्यात घेतलं पाहिजे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ज्या उदत्तर हेतूने चालू झालंय ते नक्कीच ते जो हेतू आहे तो खऱ्या अर्थानं चांगलाच आहे. पण आम्हाला आलेला स्पेसिफिक अनुभव माझ्या ह्याला तो डॉक्टर घैसासांचा आला होता. मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं, पण अशा प्रकारचा अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलने केलेला आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ज्या उदत्त हेतूने चालू केलं होतं त्याचा हेतू खऱ्या अर्थाने चांगला आहे, चांगला होता, चांगला राहिला आणि अनेक चांगल्या ऑपरेशन्स गरिबांना त्या ठिकाणी मदत झालेली आपण पाहिली आहे. या विषयात भूमिका बदलण्याचा विषय नाही, कारण हा विषयच खऱ्या अर्थानं सगळ्यांसमोर आणण्याचं मी काम केलंय. आणि त्या मातेला जोपर्यंत नाही मिळत नाही, भिसे कुटुंबियाला जोपर्यंत नाही मिळत नाही, तोपर्यंत माझी भूमिका ठाम असेल. माझी भूमिका हीच आहे की आज तिथलं जे प्रशासन आहे, डॉक्टर आहेत, त्यांनी ज्या पद्धतीने ही केस हँडल केली त्या चुकीच्या सगळ्या डॉक्टर्सवर खऱ्या अर्थानं गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि त्याचबरोबर प्रायश्चित म्हणून दीनानाथ हॉस्पिटल
यांनी त्या मुलींचं दायित्व घेतलं पाहिजे, ही पहिल्यापासूनची माझी भूमिका आहे. दरम्यान भिसेंच्या मृत्यूप्रकरणी नेमलेल्या 3ही समित्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी पहिला अहवाल रुपाली चाकणकरांनी थेट पत्रकार परिषद घेऊन दाखवला होता. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या अहवालामधले पूर्ण तपशील समोर आलेले नाहीत. सरकारनं नेमलेल्या डॉक्टर समितीच्या अहवालामध्ये भिसेंना मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचाराविना 5.5 तास थांबवलं गेलं. रक्तस्राव होत असताना सुद्धा उपचार झाले नाहीत. रुग्णासमोरच नातलगांकडून 10 लाख रुपये डिपॉझिट मागितलं गेलं. रुग्णाची स्थिती माहीत असून सुद्धा डॉक्टरांनी उपचार केले नाहीत, अशा प्रकारे ठपका ठेवण्यात आल्याची माहिती चाकणकर यांनी दिली होती. मात्र अद्यापही सरकारकडून या प्रकरणी डॉक्टर किंवा रुग्णालय यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. भिसे कुटुंबियांनी पोलिसात तक्रार देत डॉक्टर घैसास आणि केळकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्यासह परवाना रद्द करण्याची मागणी केली. मात्र 3ही रिपोर्ट प्राप्त होऊन सुद्धा अद्यापही सरकारकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.